नमस्कार. मी डी.बी. खुरपे, लट्टे एज्युकेशन सोसायटी सांगली, श्रीमती अक्काताई नाना नेजे हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज दत्तवाड. मागील व्हिडिओ क्रमांक 2मध्ये तृतीयक व्यवसायातील असणारा महत्त्वाचा व्यवसाय म्हणजेच वाहतूक सेवा या संबंधी आपण माहिती घेतली. या वाहतूक सेवेमध्ये असणारे वाहतुकीचे असणारे वर्गीकरण, त्याचे असणारे महत्त्व व वाहतूक सेवावरती परिणाम करणारे प्राकृतिक, आर्थिक व शासकीय धोरणे यांचा होणारा परिणाम याविषयी माहिती घेतली होती. तृतीयक व्यवसायामध्ये वाहतूक सेवा यासोबत व्यापार, वाणिज्य, संदेशवहन व इतर सेवा यांचे खूप महत्त्वाचे स्थान आहे. या सर्व सेवा तृतीय व्यवसायाला विकसित करतात. आपण जर पाहिलं तर तृतीयक व्यवसायामध्ये असणारे व्यापार व संदेशवहन व वाहतूक या सर्व सेवा देणारे व्यवसाय एकमेकावरती पूरक आहेत. म्हणजेच संदेशवहन आणि व्यापार हे दोन्ही व्यवसाय वाहतूक या सेवेवरती अवलंबून असतात. म्हणजेच तृतीयक व्यवसायातील सर्वात महत्त्वाचा एक सेवा देणारा व्यवसाय म्हणजेच व्यापार. आधुनिक युगात प्रत्येक देश व्यापाराच्या वृद्धीसाठी प्रयत्नशील असतो. म्हणजेच असणाऱ्या या व्यापार सेवेवरती विशेष करून भौगोलिक घटकाचा मोठा परिणाम होत असतो. म्हणजेच या व्हिडिओमध्ये, या भागामध्ये आपण सर्वसाधारण व्यापार या सेवा देणाऱ्या व्यवसायाचे भौगोलिक स्पष्टीकरण, त्याचे महत्त्व, संदेशवहनावरती परिणाम करणारे घटक व त्याचे महत्त्व याविषयी माहिती घेऊया. व्यापार या सेवेसंबंधी माहिती घेत असताना आपल्या पुस्तकामध्ये करून पहा यामध्ये एक उदाहरण दिलेलं आहे. त्या उदाहरणाचं आपण वाचन करूया. खालील आ इ या परिस्थिती विचारात घ्या व त्या खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. यामध्ये असा आहे, क आणि ख हे दोन देश आहेत. क हा देश 200 मजुरांना कामावर ठेवून 500 टन गव्हाचे उत्पादन करतो, तर ख हा देश 300 मजुरांना कामावर ठेवून 1000 टन गव्हाचे उत्पादन करतो. खालची परिस्थिती अशी आहे. आ यामध्ये ग हा 300 किलोग्रॅम चहाचे उत्पादन घेतो आणि म हा 500 किलोग्रॅम कॉफीचे उत्पादन घेतो. ग हा देश कॉफीचे उत्पादन घेत नाही आणि म हा देश चहाचे उत्पादन घेत नाही. त्यानंतर ई अशी परिस्थिती आहे. च या देशात जल अभियांत्रिकी आणि कृषी क्षेत्रात कौशल्य आहे, तर क्ष या देशाचे मेट्रो निर्मितीमध्ये कौशल्य आहे. यावर आधारित या वेगवेगळ्या परिस्थिती असणाऱ्या देशामध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत. या प्रश्नाचं आपण उत्तर देऊया. यामध्ये पहिला प्रश्न असा आहे, सारख्या परिस्थितीत क आणि ख या दोन देशांदरम्यान व्यापार होईल का? याचे उत्तर असे येईल, दोन्ही देशात गव्हाचे उत्पादन होते. याचा अर्थ दोन्ही देशात गव्हाची उपलब्धता असल्यामुळे मागणी आणि पुरवठा यात तफावत असण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे क आणि ख या दोन देशांदरम्यान व्यापार होण्याची शक्यता कमी आहे. यामध्ये दुसरा प्रश्न असा आहे, आ सारख्या परिस्थितीत ग आणि म या दोन देशांदरम्यान व्यापार होईल का? याचं उत्तर असं येईल, ग देशात चहाचे तर म देशात कॉफीचे उत्पादन होते. थोडक्यात दोन्ही देशातील उत्पादन वेगवेगळे असून स्थानिक उत्पादन आणि स्थानिक मागणी यात तफावत आहे. म्हणून ग आणि म या दोन देशांदरम्यान व्यापार होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. या उत्तरामध्ये असणारा तिसरा प्रश्न असा आहे, सारख्या परिस्थितीत क आणि ख या दोन देशांदरम्यान व्यापार होत असेल तर दोन देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल तुम्हाला काय लक्षात येते? याचं उत्तर असं येईल, दोन्ही देशात गहू या पिकाचे उत्पादन होत असून जर क आणि ख या दोन देशात व्यापार होत असेल तर याचा अर्थ कुठल्या तरी एका देशाची लोकसंख्या जास्त असून लोकांची स्थानिक अन्नाची गरज भागवण्यासाठी दोन्ही देशात गव्हाचे उत्पादन होत असूनही गव्हाचा व्यापार होईल. याचा अर्थ एका देशात गव्हाच्या उत्पादनात अग्रेसर आहे, तर विकसित आहे, तर दुसरा देश लोकसंख्या जास्त असल्यामुळे विकसनशील देश आहे
अन्नाची गरज भागवण्यासाठी त्याला दुसऱ्या देशातून गव्हाची आयात करावी लागते. या परिस्थितीमध्ये चौथा प्रश्न असा आहे, जर आज सारख्या परिस्थितीत ग आणि म या दोन देशांदरम्यान व्यापार होत असेल तर दोन देशातील हवामानाबद्दल काय सांगता येईल? याचं उत्तर असं सांगता येईल, ग आणि म या दोन्ही देशात चहा आणि कॉफी या मळ्याच्या पिकाची शेती केली जाते. याचा अर्थ हे दोन्ही देश विषुववृत्तीय किंवा उष्णकटिबंधीय हवामानाचे देश आहेत. यामध्ये पुढचा प्रश्न असा आहे, जर ई सारख्या परिस्थितीत दोन देशांदरम्यान व्यापार होत असेल तर हे तुम्हास त्या देशाच्या मानवी साधनसंपत्तीबद्दल काय सूचित करते? याचे उत्तर असे होईल, जल अभियांत्रिकी, कृषी क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ तसेच मेट्रो निर्मिती हे सर्व व्यवसाय अतिशय उत्तम दर्जाच्या मनुष्यबळाचे निर्देशांक आहेत. याचा अर्थ या देशात आर्थिक विकास असून उत्तम येथे शिक्षण आहे, सामाजिक सुरक्षा, भांडवली गुंतवणूक या सर्व सुविधा उत्तम प्रकारे उपलब्ध असून उच्च दर्जाचे मनुष्यबळ या देशामध्ये तयार होते आणि याचाच परिणाम म्हणून कुशल दर्जाच्या सेवा क्षेत्राची निर्मिती आणि व्यवसाय या देशात होताना दिसून येते. या परिस्थितीतील शेवटचा प्रश्न असा आहे, दोन देशांमधील व्यापारावर परिणाम करणाऱ्या घटकांची यादी तयार करा. याचे उत्तर असे येईल, जगातील कोणतेही देश स्वयंपूर्ण आणि परिपूर्ण नसून देशातील लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व्यापार करणे गरजेचे ठरते. व्यापाराच्या माध्यमातून आपल्या प्रदेशातील आपल्या अतिरिक्त वस्तूंची निर्यात करणे आणि आपल्या देशात नसलेल्या वस्तूंची आयात करणे व याद्वारे स्थानिक उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देणे आणि नसलेल्या वस्तूंची आयात करून लोकांच्या गरजा भागवणे हे व्यापाराचे मुख्य स्वरूप आहे. व्यापार हा प्रामुख्याने वस्तू व सेवांची इच्छुक देवाणघेवाण असून दोन देशातील व्यापार हा विविध घटकावर अवलंबून असतो. व्यापारावर प्रामुख्याने दोन देशांमधील अंतर, साधनसंपत्तीचे वितरण, उत्पादनातील तफावत, हवामान, लोकसंख्येचे वितरण, लोकसंख्येचे राहणीमान, आर्थिक व औद्योगिक विकासाचे स्वरूप, गुंतवणूक, वाहतुकीच्या सोयीसुविधा, राजकीय धोरण आणि राजकीय संबंध, आंतरराष्ट्रीय धोरण, जकात व कर संबंधीचे धोरण, जागतिकीकरण, जागतिक ताणतणाव या घटकाचा प्रभाव पडतो. प्रत्येक व्यवसायातील अजून एक महत्त्वाचा व्यवसाय म्हणजे व्यापार सेवा होय. जगातील कोणताही देश किंवा कोणताही प्रदेश स्वयंपूर्ण नसतो. त्यामुळे देशातील अनेक प्रदेशातील लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व्यापार गरजेचा ठरतो. व्यापार ही जरी पूर्णतः आर्थिक गरज असली तरी ती पूर्णतः भौगोलिक किंवा नैसर्गिक घटकाशी निगडीत असते. प्रत्येक प्रदेशाची भौगोलिक परिस्थिती वेगळी असते. त्यामुळेच प्रत्येक प्रदेशात काही विशिष्ट उत्पादन मिळत असते तर काही विशिष्ट उत्पादने त्या प्रदेशात अजिबात उपलब्ध होत नसतात. यातूनच व्यापाराची निर्मिती होते. थोडक्यात व्यापार ही पूर्णतः ऐच्छिक देवाणघेवाणाची क्रिया असून व्यापारातील दोन्ही बाजूंना परस्पर संमतीने फायदा होणार असेल तरच व्यापार होतो. यावरून व्यापाराची व्याख्या अशी करता येईल, व्यापार म्हणजे दोन किंवा अधिक देशांमध्ये वस्तू आणि सेवांची ऐच्छिक देवाणघेवाण होय. समाजाकडून केला जाणारा वस्तू विनिमय हा व्यापाराचा प्रारंभिक प्रकार होता. यात फक्त वस्तूची देवाणघेवाण होत होती. आज वस्तू आणि सेवांचे व्यापार होतो. व्यापाराचे देशांतर्गत व्यापार व आंतरराष्ट्रीय व्यापार असे दोन प्रमुख प्रकार पडतात. एखाद्या वस्तूंची किंवा सेवांची उपलब्धता असणे आणि तेव्हाच दुसऱ्या कुठल्या तरी वस्तू आणि सेवांची उपलब्धता नसणे, या परिस्थितीतून व्यापाराची गरज निर्माण होते. व्यापारावरती परिणाम करणारे घटक यासंबंधी आपण चर्चा करूया. दोन देशांमधील अंतर, साधनसंपत्तीचे वितरण, उत्पादनातील तफावत, सांस्कृतिक विशेषता आणि निपुणता, हवामान, लोकसंख्येचे वितरण, लोकसंख्येचे राहणीमान, देशाच्या आर्थिक व औद्योगिक विकासाचे स्वरूप, गुंतवणूक, वाहतुकीच्या सोयी, संदेशवहन, शासकीय धोरण, राजकीय संबंध आणि विचारधारा, आंतरराष्ट्रीय धोरण, जकात व कर विषयक नियम, जागतिकीकरण, जागतिक ताणतणाव वरील सर्व घटक व्यापारावरती विशेष करून परिणाम करतात.
तेच व्यापारावर विविध भौगोलिक घटकांचा परिणाम होतो. नैसर्गिक संसाधनाच्या वितरणातील फरक यामध्ये मृदा, खनिजे, वने, भूमी, जल, मानव संसाधन, कृषी विकास पद्धती, पीक पद्धती या सर्व घटकांचा परिणाम व्यापारावरती होत असतो. व्यापारावर हवामान या घटकाचा परिणाम होतो. शेती उत्पादन, शीत हवामान प्रदेश, उष्णकटिबंधीय हवामान, मान्सूनच्या हवामानावर आधारित पीक उत्पादन इत्यादी अनेक घटक व्यापारावरती परिणाम करत असतात. लोकसंख्या हा घटक व्यापारावरती परिणाम करत असतो. लोकसंख्या घनता, लोकसंख्या कार्यक्षमता, वस्तू व सेवांची मागणी, राहणीमानाचा दर्जा, लोकसंख्या, शिक्षण, तंत्रज्ञान, कौशल्य व इतर काही गोष्टी व्यापारावरती परिणाम करत असतात. संस्कृती हा घटक व्यापारावरती परिणाम करतो. विशिष्ट कला, हस्तकला, मानवी कौशल्य, वस्तू, कोरीव वस्तू, विशिष्ट पोशाख, धार्मिक परंपरा अशा अनेक वस्तू या व्यापारावरती परिणाम करत असतात. तसेच व्यापार या घटकावर आर्थिक खर्च व निपुणता या दोन गोष्टी विशेष करून परिणाम करत असतात. यातूनच व्यापाराचा विकास होत असतो. व्यापारामध्ये वाहतुकीचे स्थान महत्त्वाचे आहे. जलवाहतूक, हवाई वाहतूक, भूवाहतूक, रेल्वे वाहतूक, बंदरांचा विकास, कालव्यांचा विकास यातून वाहतूक विकास होत असते वर यावर आधारित व्यापार देखील वाढत असते. पर्यटन हा एक महत्त्वाचा तृतीयक आर्थिक व्यवसाय आहे. जगातील बहुतेक देश पर्यटनास प्रोत्साहन देत असून गेल्या काही दशकांमध्ये पर्यटन व्यावसायिकांची वेगाने भरभराट झाली आहे. यापासून त्या देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते. आपल्या पाठ्यपुस्तकात करून पहा यामध्ये पर्यटन संदर्भात 2 तक्ते दिलेले आहेत. या तक्त्यांचा आपण अभ्यास करूया व त्यावर प्रश्नांची उत्तरं देऊया. तक्ता नंबर 1, काही प्रदेशांच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात पर्यटनाचे थेट योगदान. मालदीव 38.92, ब्रिटिश व्हर्जिन बेटे 32.96, मकाऊ 28.1, अरुबा 27.64, शेरेल्स 25.73. तक्ता नंबर 2 मध्ये काही प्रदेशातील पर्यटनामध्ये गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी आहे. अरुबा 29.91, सेंट लुशिया 27.29, बहामा 26.49, मकाऊ 26.48, सेशेल्स 25.35. आता यावरती काही प्रश्न विचारलेले आहेत. या प्रश्नाची आपण उत्तरे देऊया. या तक्त्यावरील पहिला प्रश्न असा आहे, वरील तक्ते काय दर्शवतात? त्याचे उत्तर, पर्यटन व्यवसायात गुंतलेल्या लोकसंख्येचे प्रमाण किंवा योगदान या तक्त्यात दिले आहे. प्रश्न दुसरा, दोन्ही तक्त्यामधील देश सारखे आहेत का? उत्तर येतं, दोन्ही तक्त्यामधील देशांची नावे सारखी नाहीत. या नकाशावरचा तिसरा प्रश्न असा आहे, या देशांना जगाच्या नकाशात दाखवा. या नकाशामध्ये या देशाचे स्थान दाखवलेले आहे. काही देश हे आशिया खंडात, आफ्रिका खंडात व अमेरिका खंडामध्ये आहेत. या तक्त्यातील चौथा प्रश्न असा आहे, या देशामध्ये पर्यटनाचे योगदान, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न व रोजगार यात अधिक असण्याचे कारण काय? तर उत्तर असं आहे, हे सर्व देश प्रामुख्याने बेटांच्या स्वरूपात आहेत. त्यामुळे सुंदर समुद्रकिनाऱ्याची उपलब्धता, स्वच्छ हवामान, नैसर्गिक सौंदर्य, पर्यटनास पोषक सुविधांची उपलब्धता यामुळे येथे पर्यटन व्यवसाय विकसित झाला आहे. या तक्त्यावरील 5वा प्रश्न असा आहे, पर्यटनावर परिणाम करणाऱ्या घटकासंबंधी निष्कर्षाचा एक परिच्छेद लिहा. याप्रमाणे परिच्छेद आपल्याला लिहिता येईल. पर्यटन हा पूर्णतः नैसर्गिक पर्यावरणाशी संबंधित आहे. पर्यटनावर स्थान आणि पर्यावरणीय स्थिती, हवामान, भूरचना, जैवविविधता, वाहतूक, पाण्याची उपलब्धता, सांस्कृतिक विविधता, शासकीय धोरणे, राजकीय परिस्थिती इत्यादी घटकांचा परिणाम होत असतो. वाहतुकीच्या प्रगत साधनामुळे तसेच पर्यटनासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधांमुळे जगभरात पर्यटन व्यवसाय वाढत आहे. पर्यटनामुळे अनेक देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात भर पडत आहे. तसेच अधिकाधिक लोकसंख्याही पर्यटनासारख्या व्यवसायात सहभागी होत आहे. त्यामुळे पर्यटनामध्ये नवीन नवीन संधी प्राप्त होत आहेत. पर्यटन या व्यवसायावर भौगोलिक घटक महत्त्वाची भूमिका बजावतात.
स्थान आणि स्थिती, हवामान, भूरचना, उंची, जैवविविधता, सुगमता, पाण्याची उपलब्धता हे महत्त्वपूर्ण प्राकृतिक घटक आहेत. तर वाहतुकीच्या सोयी, राहणखाण्याच्या सोयी, सांस्कृतिक विविधता, शासकीय धोरणे आणि राजकीय परिस्थिती हे पर्यटनाच्या विकासावरती परिणाम करणारे मानवी घटक आहेत. प्रत्येक व्यवसायामध्ये संदेशवहन सेवा ही महत्त्वाची मानली जाते. संदेशवहन ही एक आधुनिक व पारंपरिक प्रणाली आहे की माध्यमाच्या द्वारे माहितीचे आदानप्रदान होते. वस्तूच्या वाहतुकीप्रमाणेच माहिती आणि संदेश याची देवाणघेवाण महत्त्वपूर्ण आहे. संपर्क साधण्यासाठी व माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी संदेशवहनाची साधने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. संदेशवहनाच्या साधनांमुळे अंतर्गत अडथळा आता उरला नाही. आकाशवाणी, दूरदर्शन, दूरध्वनी, भ्रमणध्वनी याद्वारे लक्षावधी लोकांशी एकाच वेळेस अल्पावधीत संपर्क साधता येतो. जगातील ताज्या घडामोडी, हवामानाचे अंदाज, करमणूक याबद्दलची माहिती, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व्यापार हा केवळ संदेशवहनाच्या साधनामुळे शक्य होतो. संदेशवहनाच्या साधनामुळेच लोकांमध्ये विचारांची देवाणघेवाण होते. यामुळेच सध्याच्या संदेशवहनाच्या युगाला माहिती संप्रेषणाचे युग म्हटले जाते किंवा याला माहितीचे युगही म्हणून ओळखले जाते. ज्याच्याकडे अधिक आणि वेगाने माहिती येते तोच देश आणि प्रदेश आजच्या स्पर्धात्मक युगात आघाडी घेतो. यामुळे अशा प्रकारे वेगाने माहिती मिळवणे आणि ती योग्य ठिकाणी पोहोचवणे आणि त्याचा योग्य वापर करणे यासाठी प्रत्येक देश आता कृत्रिम उपग्रहाचा वापर माहितीच्या आदानप्रदानासाठी करीत आहे. भ्रमणध्वनीसारख्या साधनांमुळे तर आता बिनतारी म्हणजेच वायरलेस संदेशवहन शक्य झाले आहे. संदेशवहनामुळे जगाचे आता जणू एका छोट्या खेड्यात रूपांतर झाले आहे. उपग्रहाद्वारे जगातील सर्व संगणक एकमेकांना जोडून संगणकाचे आंतरजाल म्हणजेच महाजाळे तयार झाले आहे. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान क्रांती घडून माहितीचा महापूर उपलब्ध झाला आहे. माहितीच्या या महापुरात आता पृथ्वीवरील विविध नैसर्गिक व मानवी घटकाबद्दलची माहिती क्षणार्धात मिळवली जाते. इतकेच नव्हे तर रोजची हवेची स्थिती, आवर्त, पृथ्वीच्या भूगर्भातील हालचाली, खनिज साठ्यांचा शोध घेणे आणि एखाद्या ठिकाणचे अक्षांश रेखांश मिळवणे हे देखील आता पूर्वीपेक्षा खूपच सोपे झाले आहे. म्हणजेच संदेशवहन ही एक आधुनिक प्रणाली मानली जाते. यामध्ये अनेक प्रकारचे शोध हे संदेशवहनाला गतिशील प्राप्त करून देतात. तृतीयक व्यवसायाप्रमाणे चतुर्थक आणि पंचक व्यवसाय देखील महत्त्वाचे आहेत. हे व्यवसाय देखील साधारणतः सेवा देण्याचे काम करत असतात. तृतीयक सेवांमधील आणि व्यवसायामधील विविधता खूप जास्त आहे. यामुळे या व्यवसायापैकी जे व्यवसाय हे पूर्णतः वैयक्तिक क्षमता, कौशल्य आणि विशेषीकरण यावर अवलंबून आहेत, अशा काही निवडक व्यवसायांचा समावेश चतुर्थक आणि पंचक व्यवसायात केला जातो. चतुर्थक आणि पंचक व्यवसायात व्यक्तिगत कौशल्यांना जास्त महत्त्व आहे. व्यक्तीने आपल्या शिक्षण आणि अनुभवाच्या आधारे प्राप्त केलेले हे विशेष ज्ञान शिक्षण, संशोधन, शास्त्रज्ञ, नियोजन, व्यवस्थापन, न्याय, सेवा, वैद्यकीय व्यवसाय अशा विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांचा समावेश होतो. शिक्षक, संशोधक, वित्त नियोजन, कर सल्लागार, संगणक प्रणाली विकासक, संगणक प्रणाली भाषा विकासक, तंत्रज्ञान सनदी लेखापाल, विविध क्षेत्रातील कलाकार, नट, गायक, चित्रकार, वादक, लेखक, डॉक्टर इत्यादी व्यवसायांचा समावेश चतुर्थक व्यवसायामध्ये होतो. या सर्व व्यवसायांना उत्कृष्ट प्रकारे बांधून त्यांचे अतिशय चोखपणे व्यवस्थापन करण्याची एक वेगळीच गरज निर्माण होते. त्यासाठी एकूणच व्यवसायाच्या प्रचंड आकाराचा आणि आवाक्याची क्षमता बाळगणारा आणि त्यातील सर्व घटक एकाच वेळी सांभाळणारा व्यवसाय किंवा क्षमता जी व्यक्ती प्राप्त करते त्याला पंचक व्यवसाय म्हणतात. उच्चस्तरीय निर्णय घेणे, नीती ठरवणे, नियोजन करणे, नियोजनाची अंमलबजावणी करण्याची रूपरेषा ठरवणे अशा उच्चस्तरीय व्यवसायांचा समावेश पंचक व्यवसायात होतो.
व्यवस्थापन कौशल्य वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ कार्यालय अधिकारी, सरकारी अधिकारी, संशोधक अधिकारी, न्यायाधीश इत्यादी हे पंचक आर्थिक क्रियेत समावेश होतात. अशा प्रकारे तृतीयक व्यवसायातील असणारे सेवा देणारे व्यवसाय, व्यापार, संदेशवहन, चतुर्थक व्यवसाय, पंचक व्यवसाय याविषयी माहिती घेतली.